काशीदच्या पर्यटनाला विजेचा झटका। मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। मात्र ऐन सुट्टीच्या हंगामात काशीदमधील वीज पुरवठा वारंवार खंडित केला जात आहे। भर उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह पर्यटकांना प्रचंड त्रास होत असून हॉटेल व्यावसायिकांना याचा फटका बसत आहे। महावितरणच्या मनमानी आणि गलथान कारभाराविरोधात व्यावसायिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे। सुट्टीचा हंगाम सुरू असल्याने रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले आहेत। त्यामुळे काशीद समुद्र किनाऱ्यावर देखील अलोट गर्दी पाहायला मिळत असून सर्व हॉटेल, कॉटेज, रेस्टॉरंट फुल झाली आहेत। हॉटेल व्यावसायिकांसाठी हा सुट्टीचा हंगाम महत्त्वाचा आहे। मात्र महावितरणच्या गलथान कारभारामुळे व्यावसायिकांसह पर्यटकांची गैरसोय होत आहे। महावितरण विभागाकडून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने एसी, फॅन, फ्रीज व गीझर बंद पडून गरम पाण्याची सोय होत नाही। त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे। तासनतास वीज पुरवठा खंडित होत असल्याने साठवून ठेवलेले खाद्यपदार्थ देखील खराब होण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। येथील व्यावसायिकांना जनरेटरचा आधार घ्यावा लागत आहे। डिझेलचा अवाढव्य खर्च लहान मोठ्या व्यावसायिकांना परवडत नाही, त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे। पर्यटनाच्या हंगामातच वीज पुरवठा खंडित होत असल्याचा त्रास वाढल्याने व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। महावितरणने हा प्रकार थांबवला नाही तर त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा व्यावसायिकांनी दिला आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवर न्यूजला फॉलो करा।